जालना जिल्ह्यात आजही पाणी टंचाईचं भीषण संकट आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर नागरिकांबरोबर आता शेतकऱ्यांच्या फळबागा या पूर्णपणे धोक्यात आल्या असून काही ठिकाणी फळबागा या शेतकऱ्यांनी काढलेल्या आहेत आणि काही ठिकाणी अशा पद्धतीनं या फळबागा आपल्याला सुकल्याचं चित्र खरं तर पूर्णपणे पाहायला मिळतंय। खरं तर जालना जिल्हा हा मोसंबीचं हब म्हणून ओळखला जातो, मात्र या जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडलेले आहे। कारण या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मोसंबीच्या फळबागेला पाणीच नाही तर या फळबागा जगवायच्या कशा, असा संतप्त सवाल जो आहे तो मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर माझ्या पाठीमागची ही दृश्य पाहिली असेल तर आपण पाहू शकतो की हा मोसंबी उत्पादक शेतकरी आहे। 200 झाडावरती आता कुऱ्हाड चालवलेली आहे आणि उरले सुरले जे झाड आहेत ते सुद्धा काढण्याचं काम या शेतकऱ्याकडून सध्या सुरू असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय। उन्हाचा तडाखा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे पाणी टंचाई सुद्धा या ठिकाणी उद्भवलेली आहे आणि पाण्याअभावी ही झाडं जी आहे ती तोडण्याचं काम या शेतकऱ्याकडून सुरू आहे। जवळपास 200 झाडं असल्याचं बोललं जातंय। आपण शेतकऱ्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। दादा, मला सांगा, काय कारण आहे तुम्ही कुऱ्हाड चालवताय? कारण काय, पाणी नाहीये। आता जून पूर्ण होत आलाय तरी अजून पाऊस नाहीये। त्याच्यानंतर आहे शेतकऱ्याकडे काय म्हणजे पाणी आहे, माल आला इकून तिकून तर भाव भेटत नाही। म्हणजे आम्ही आता अक्षरशः म्हणजे मला आता 5 वर्ष झाले मोसंबी लावणे, लावल्याचा खर्चही आजपर्यंत निघाला नाही। एक एक उत्पन्न घेतलं मी माझ्या जवळपास एक क्विंटल भर मोसंबी निघली असेल, माझ्या हातात 60 रुपये पडले फक्त। म्हणजे अक्षरशः मला गाडी भाडं खिशातून द्यावं लागलं। या सगळ्या मोसंबीचे 60 रुपये पडले फक्त हातात? फक्त 60 रुपये। बर. ते म्हणजे त्या गाडीवाल्याला मला द्यायला सुद्धा ते हे वाटायला लागलं की 60 रुपये मी तुला कसे देऊ बा, 60 रुपये आले मालाचे। म्हणजे जवळपास क्विंटल भर मालाचे जर 60 रुपये असेल तर मग काय ठेवून काय फायदाच काय ते मोसंबी। बर, किती खर्च आला आणि झाडं किती होती तुमची? माझे जवळपास 180 जवळपास झाडं होते। खर्च म्हणजे आता बघा तुम्ही 180 म्हणजे मी जवळपास ते 35 ते 40 रुपयाला कलम आणली होती। बर. आणि आणायचा खर्च, गाडी भाडं, मला जवळपास ते म्हणजे आजपर्यंत मला याच्यापासून 0 उत्पन्न मिळालंय। माझे 5 वर्ष जमिनी गुंतून पडली त्याला। आणि काय आता शेवटी नेमकं आता काय ते खायचा घास तोंडाशी आला आणि माझ्यावर तोडण्याची वेळ आली बागीच्या। बर. त्यात आहे तो तुमचं म्हणजे पाणीही नाहीये, भावही नाहीये, महागाई म्हणते मी। असं आता एक गोणी खताची जर आणायची म्हटलं त्याला आज 2300-2400 रुपये खताची गोणी आणायला लागते। आणि खत बी तसं देत नाही दुकानदार, त्याच्यासोबत काहीतरी घ्या म्हणते। ते काय ते काय म्हणते, पिळवणूकच चालू आहे, सगळी पिळवणूकच चालू आहे शेतकऱ्याची। काय करणार त्याला, सरकारही काही शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीये। काय करणार आहे मग आता शेतकरी? मग शेवटी हाच पर्याय आहे, आता झाडं तोडल्याशिवाय पर्यायच नाही, काय करणार? एकूणच आपण पाहतोय की लाखो रुपयांचा खर्च या शेतकऱ्यांनी केलेला आहे, मात्र 0 उत्पन्न असल्याचं कारण सांगत आणि त्यातच आता सुरू असलेल्या पाणी टंचाईमुळे या झाडावरती कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली असल्याचं जे म्हणणं आहे ते शेतकऱ्यांना व्यक्त केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं या बागामध्ये ही झाडं तोडण्याचं काम सध्या सुरू आहे। खरं तर मोसंबीचं आगार या जालना जिल्ह्याला ओळखलं जातं, मात्र याच मोसंबीच्या आगार असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला आहे। त्यामुळे आता खरं तर पावसाचीच प्रतीक्षा आता सगळ्या शेतकऱ्यांना लागलेली आहे। जून महिना अर्धा उलटून गेलेला आहे, मात्र पावसाचा एकही थेंब सध्या जालना जिल्ह्यामध्ये पडला नसल्याने सध्या शेतकरी बांधव चिंतातूर झालेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अकोला, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।